नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर आज माझ्याकडे कोणताच व्हिडिओ नव्हता शॉपिंगचा किंवा खरेदीचा, तर मी तुमच्यासाठी आज संडे स्पेशल म्हणून काय आज घरी जेवण बनवलं याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मी आज आणलेले आहेत बोंबील 100 रुपयाचे आणि कोलंबी आणलेली आहे 100 रुपयाची। तर ही बारीक कोलंबी आहे, मीडियम आकाराची आहे आणि ही खाडीची कोलंबी आहे। तर मी 100 रुपयाची आणलेली आहे। तर सर्वात अगोदर मी मिक्सरला अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरचीची पेस्ट एकत्र बारीक करून घेणार आहे। जर तुम्ही ठेचून घेता तरीही चालेल, पण बारीक करून घेतली तर ती व्यवस्थितरित्या कोलंबी किंवा जी मच्छी तुम्ही फ्राय करणार आहे तिला लावता येते। तर मी नक्कीच प्रयत्न करते की मिक्सरला वाटून झालं की एकदाच सगळं बारीक होऊन जातं, म्हणून मी मिक्सरलाच वाटून घेते। तर अद्रकचा छोटासा तुकडा घेत आहे मी, जास्त अद्रक नाही वापरत मच्छीमध्ये। तर आणि यामध्ये मी मिरची नाही घेतलेली। तर एकीकडे मी कढई गरम करून घेतलेली आहे। तर तेल मी गरजेनुसारच वापरणार आहे, कारण कमी तेलातच मला थोडीशीच कोलंबी बनवायची आहे आणि रस्सा जो आहे मी थोड्याशाच कोलंबीचा बनवणार आहे आणि बाकीची कोलंबी जी आहे ती फ्राय करून घेणार आहे। तर एकीकडे पहिला रस्सा बनवून घेणार होते, म्हणून मी त्यासाठी अद्रक लसूणची जी पेस्ट होती ती वापरली आणि यामध्ये मी टोमॅटो चांगला शिजवून घेणार आहे। टोमॅटो व्यवस्थितरित्या शिजला की आपला जो रस्सा आहे तो खूप छान होतो आणि जाडसर लागतो। तर बारीक नाही करायचं, मच्छीमध्ये बारीक केलेला टोमॅटो, मिक्सरला बारीक केलेला टोमॅटो चांगला नाही लागत। जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही वापरू शकता, खोबरं वापरू शकता। काही लोक ओला नारळ पण वापरतात, ओलं खोबरं वापरतात, पण मी शक्यतो सुकं खोबरंच वापरते आणि नसेल तर नाही वापरत। जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता। तर अशा प्रकारे मी रस्सा जो आहे तो बनवायला घेतलेला आहे। तर यामध्ये मी मसाले वापरणार आहे। तर यामध्ये मी हळद, लाल तिखट जो आमचा घरगुती मसाला आहे तर मी वापरत आहे एकविरा आगरी मसाला। तर यांचा नंबर जो आहे मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन। तर एकीकडे तयारी करून घेत आहे, जी मच्छी फ्राय करायची आहे त्याची तयारी करून घेऊया। तर अद्रक लसूणची पेस्ट आहे ती मी घेतलेली आहे, उरलेली जी अद्रक लसूणची पेस्ट असते ती घेतलेली आहे, कारण मी वाटण जे आहे अद्रक लसूणचं वाटण आहे ते एकदाच तयार केलेलं होतं। तर अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती मी एकदाच वाटून घेतलेलं होतं, त्यामुळे एक भाग मी रश्श्यासाठी वापरणार आहे आणि एक भाग आहे तो मच्छी फ्राय करण्यासाठी वापरणार आहे। तर मी बोंबील घेतलेले आहेत आणि थोडीशी कोलंबी घेतलेली आहे फ्राय करण्यासाठी। अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, त्याचबरोबर 1 चमचा आगरी कोळी मसाला आणि त्याचबरोबर मीठ। आणि जर तुम्हाला कोकमचा आगळ वापरायचा असेल किंवा चिंच वापरायची असेल किंवा लिंबू वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता। मसाले एकत्र झाल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिश्रण जे आहे ते लावून घ्यायचं आहे। जे बोंबील आहेत, कोलंबी आहे त्याला लावून घेणार आहे आणि एकीकडे मी जो रस्सा गॅसवर ठेवला होता त्याच्याकडेही लक्ष देणार आहे। तर एकाच वेळी 2-3 कामं आपण करू शकतो। तर अशा प्रकारे सगळ्यात अगोदर मी रस्सा जो आहे तो बनवून घेणार आहे आणि दुसऱ्या फ्लेमवर, गॅसच्या ज्या दुसऱ्या फ्लेमवर मी त्याला ट्रान्सफर करणार आहे आणि या फ्लेमवर मी मच्छी फ्राय करायला घेणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये मी हळद घालणार आहे, जो रस्सा मी बनवत आहे त्यामध्ये मी हळद घालणार आहे। लाल तिखट आहे 1 चमचा। तर मी कमी प्रमाणात कोळंबी घेतली होती तर त्याच्यामुळे मी यामध्ये लाल तिखट कमी प्रमाणातच घेणार आहे, कारण आम्ही कमी प्रमाणात तिखट खातो। तर यामध्ये जी उरलेली कोलंबी होती, अर्धी कोलंबी मी फ्राय करायला घेतलेली आहे आणि अर्धी कोलंबी रश्श्यासाठी घेतलेली आहे। तर ही कोलंबी आहे ती मी रश्श्यासाठी घेतलेली होती, ती मी मिक्स करून घेणार आहे। तर यामध्ये तुम्ही बटाटाही ॲड करू शकता। जर तुमच्याकडे भोपळा किंवा पंपकिन बोलू शकता तुम्ही त्याला, तर भोपळा ॲड करायचा असेल तर तुम्ही भोपळा घेऊ शकता। त्यानंतर भेंडी पण कोलंबीमध्ये छान लागते। जर भेंडीचे तुकडे तुम्ही कोलंबीमध्ये ॲड करता कोलंबीच्या रश्श्यामध्ये ते पण छान लागतात। वांगा एक ऑप्शन आहे। तर बटाटा एक आपल्या घरी असतोच, तर बटाटा तुम्ही ॲड करू शकता। तर मला स्पर्शला कोलंबी भरवायची होती तर मी बटाटा यामध्ये ॲड करणार आहे। त्यानंतर मी दुसरी तयारीला लागले।
यामध्ये मी मीठ घालणार आहे आणि कोकम घालणार आहे। जर तुमच्याकडे कोकमाचा आगळ असेल तुम्ही कोकमाचा आगळ वापरू शकता। माझ्याकडे अखंड असे कोकम होते म्हणून मी ते वापरणार आहे। छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर मी यावर झाकण ठेवणार आहे आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवलं की व्यवस्थितरित्या शिजून जातं। तर हे मी दुसऱ्या फ्लेमवर मधला जो फ्लेम आहे त्यावर ट्रान्सफर करणार आहे आणि या साईडला मच्छी जी आहे ती फ्राय करायला घेणार आहे। तर मधला जो फ्लेम आहे तो स्लो आहे, एकदम म्हणजे फास्ट नाही, कमी गॅस आहे आणि छोटा फ्लेम आहे, छोटा बर्नर आहे आणि यामध्ये मी मोठा जो बर्नर आहे त्यावर मच्छी फ्राय करायला घेणार आहे। तर हे जे मी मसाले ॲड केले होते ते छानरित्या कोलंबी आणि बोंबील यांना लावून घेणार आहे। मी यामध्ये कोकमाचा आगळ नाही तर मी लिंबू ॲड केला होता आणि त्यानंतर मी हे मिश्रण छानरित्या व्यवस्थितरित्या लावून घेणार आहे आणि फ्राय करायला घेणार आहे। मला एका ताईने कमेंट केली होती जो फ्राय करायचा पॅन आहे तुम्ही कुठून घेतला, तर मी डीमार्टमधून घेतलेला आहे। डीमार्टमध्ये खूप छान ऑप्शन्स आहेत। जर तुम्ही डीमार्ट विजिट करता तर तव्यांमध्ये खूप छान ऑप्शन आहे। डोसा तवा आहे, ग्रिल पॅन आहे आणि त्यानंतर भाकरीसाठी पण खूप छान असे तवे उपलब्ध आहेत। तर नक्कीच विजिट करा आणि दिवाळीसाठी स्पेशल सेल असतो, दिवाळीमध्ये डीमार्टमध्ये खूप सेल असतो, त्यावेळी जर तुम्ही विजिट करता तर तुम्हाला खूप छान अशा ऑफर्सही मिळतील। तर मी दिवाळीमध्ये खरेदी केला होता म्हणून हा माझ्याकडे आहे। आणि स्टीलची कढई पण मला विचारली होती एका ताईने कुठून घेतली, तर मी ही डीमार्टमधूनच खरेदी केलेली आहे। तर मी स्टीलचीच भांडी वापरते शक्यतो, कधी लागली तरच। आणि हा जो तवा आहे ह्याला ब्लॅक कलरची कोटिंग आहे। तर एका ताईने मला कमेंट केली होती का ब्लॅक कलरची कोटिंगवाली जे तवे आहेत ते वापरू नका, लोखंडाचे तवे वापरा। तर ठीक आहे, मी नक्कीच ट्राय करेन। तर बोंबील जे आहे त्याला मी रवा लावून घेतलेला आहे आणि छानरित्या फ्राय करून घेणार आहोत। तर एक एक करून मी या तेलामध्ये छानरित्या बोंबील जे आहेत ते फ्राय करून घेणार आहे आणि उरलेली जी कोलंबी आहे ती दुसऱ्या तव्यामध्ये फ्राय करून घेणार आहे। त्यानंतर हे एक एक करून मी फ्राय करून घेणार आहे आणि मी याबरोबर भाकरी नाही बनवली तर भातच, आम्ही दुपारी शक्यतो भातच बनवतो, तर भात आहे त्याबरोबरच सर्व करणार आहे। म्हणून मी रस्सा जो आहे जरा जास्त प्रमाणातच बनवलेला आहे आणि बोंबील आहेत ते फ्राय केलेले आहेत आणि कोलंबी आहे ती मीडियम आकाराची आहे, ती पण मी फ्राय करून घेणार आहे। तर एक तवा मी बोंबील आहेत त्यांनी फ्राय करून घेणार आहे आणि दुसरा तवा जो वापरणार आहे ती कोलंबी आहे ती फ्राय करण्यासाठी वापरणार आहे। तर जर तुम्हाला कोलंबीला रवा लावायचा नसेल तर तुम्ही रवाही स्किप करू शकता, पण रवा वापरला तर जी मच्छी आहे ती कुरकुरीत फ्राय केली जाते किंवा कुरकुरीत फ्राय होते, तर म्हणून मी रवा वापरते। तर एकीकडे माझा रस्सा झालेला आहे तर एकीकडे कुकर लावणार आहे भाताचा मी। तर मला एका ताईने कमेंट केली होती की तुम्ही भाताचा कुकर कुठून घेतला, तर तो पण बटरफ्लाय ब्रँडचा आहे, स्टीलचा कुकर आहे, 3 लिटरचा कुकर आहे आणि हा मी रिलायन्स स्मार्टमधून घेतलेला आहे। तर एकीकडे जेवण झालेलं आहे। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।